नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई आणि लिपिक याच्या निकालाबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हो मित्रांनो, या ठिकाणी आता लिपिकचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून याचा कट-ऑफ किती लागलेला आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तसेच आता शिपाईचा निकाल कधी लागणार आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जी भरती निघालेली होती त्यामध्ये सर्वात जास्त जागा या लिपिकच्या होत्या। तर आता याचा खंडपीठानुसार निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलेलो याचा कट-ऑफ जो आहे हा किती लागणार आहे आणि त्याच प्रकारचा कट-ऑफ मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे। तर या ठिकाणी कट-ऑफ किती लागलेला आहे, कोणत्या विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे आणि याची पुढील प्रोसिजर काय असणार आहे। तर हा जो निकाल आहे हा बॉम्बे खंडपीठचा आहे। टोटल 7305 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे। तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, ठीक आहे। क्लर्कच्या पोस्टसाठी 7305 विद्यार्थी या ठिकाणी पात्र केलेले आहे मुंबई खंडपीठा अंतर्गत। तुम्ही जर या ठिकाणी अर्ज भरला असेल तर आपला निकाल चेक करून घ्यायचा। तर बघा मित्रांनो, कट ऑफ महत्वाचा आहे। आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की 68 ते 72 हा कट-ऑफ लागण्याची शक्यता, लक्षात ठेवायचं 68 ते 72 कट-ऑफ या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघा, मुंबई खंडपीठचा जो कट-ऑफ लागलेला तो लागलेला 67। ज्या विद्यार्थ्यांना 67 मार्क्स मिळालेले आहे त्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे, लक्षात ठेवायचं। जर तुम्हाला एक्झाम मध्ये 67 मार्क्स मिळालेले असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे हे समजून जायचं। तर बघा मित्रांनो, नंतर नागपूर खंडपीठ, या ठिकाणी बघा 1406 विद्यार्थी यांनी पात्र केले, लक्षात ठेवायचं 1406 विद्यार्थी यांनी टायपिंग टेस्ट साठी पात्र केलेले नागपूर खंडपीठ या अंतर्गत। सिरियल नंबर चेक करायचा, या ठिकाणी तुमचा सीट नंबर दिलेला आहे, तुमचं रजिस्ट्रेशन आयडी दिलेला आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे लिस्ट तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं, आपलं नाव या ठिकाणी सर्च करायचं, सीट नंबर नुसार पण तुम्ही आपलं नाव या ठिकाणी चेक करू शकता, ठीक आहे। तर नागपूर खंडपीठचा कट-ऑफ बघा। तर बघा मित्रांनो, नागपूर खंडपीठचा कट-ऑफ लागलेला 70, सर्वात जास्त कट-ऑफ जो लागलेला नागपूर खंडपीठचा लागलेला आहे। अर्ज नागपूर खंडपीठ अंतर्गत कमी आलेले होते आणि तर या ठिकाणी कमी अर्ज आल्यामुळे जास्त कट-ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। नागपूर खंडपीठचा कट-ऑफ या ठिकाणी जास्त लागलेला 70। आणि नंतर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ। तर जे औरंगाबाद खंडपीठा अंतर्गत 2906 विद्यार्थी यांनी पात्र केलेल्या टायपिंग टेस्ट साठी 2906 विद्यार्थी, ठीक आहे। त्याचा कट-ऑफ बघून घ्या। त्याचा कट-ऑफ लागला मित्रांनो 69, लक्षात ठेवायचं याचा कट-ऑफ लागलेला 69, ठीक आहे। छत्रपती संभाजीनगरचा कट-ऑफ आहे 69, नागपूरचा कट-ऑफ आहे 70 आणि मुंबईचा कट-ऑफ आहे 67। मुंबईमध्ये सर्वात जास्त जागा होत्या आणि त्यामुळे सर्वात कमी कट-ऑफ जो आहे हा मुंबईचा लागलेला 67। कट-ऑफ जवळपास सारखाच, 3 मार्क्सचा फरक फक्त तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे, ठीक आहे मित्रांनो। तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्टची वाट पाहत होते, शेवटी आज लिपिकचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि यामध्ये महत्वाचं जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले, तसं ड्रायव्हर पदासाठी अप्लिकेशन मागितलेला होता तसं लिपिकसाठी पण अप्लिकेशन या ठिकाणी मागू शकतात। तर याबाबतचं अपडेट आपल्याला 4 ते 5 दिवसात माहिती होणारच आहे, ठीक आहे। तर तिन्ही याद्या तुम्हाला जर लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला तिन्ही याद्या मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर लक्षात ठेवायचं ही फक्त लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी आता टायपिंग टेस्ट साठी पात्र झालेले आहेत। तर आता या विद्यार्थ्यांना पण चालक याप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते, त्यांना पण या ठिकाणी आवेदन अर्ज मागू शकते। तर यावरची आणखी अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। तर आता जे विद्यार्थी शिपाई आणि हमाल याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं असं की लिपिकची टायपिंग टेस्ट झाल्यानंतर शिपाई आणि हमालचा जो निकाल आहे या ठिकाणी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। म्हणजे जुलैच्या शेवटी शिपाई आणि हमालचा निकाल पण या ठिकाणी जाहीर होऊ शकते। ज्या प्रकारे चालकी ड्रायव्हिंग टेस्ट झाल्याबरोबर क्लर्कचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे, त्याच प्रकारे लिपिकची टायपिंग टेस्ट झाल्यानंतर शिपाई आणि हमालचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।